सो आज गाडीवरती बसलोय मी, हळूहळू शिकायचं आहे मला. भाऊ म्हटले बसा बिंदास. त्या कॅमेऱ्याच्या सेंटरला घ्या, कॅमेऱ्याने खाली. गाडी लक्ष अलंकारात अक्षराम गामी दोन्ही हात मस्त करा. तिथं एंका येणं पाच म्हणा पूर्ण नमस्कार तुमचं पहिली 5 होता पाणी सोडा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत गाडीची पूजा करायला. आमची गाडी आम्ही आणून आमच्या पार्किंगलाच होती, तर म्हटलं गावाला जायचं तर अगोदर पहिला गाडीची पूजा करूया. पूजा करायसाठी कुठे जायचं, तर आम्हाला इथून जवळ आहे महडचा आपला गणपती बाप्पा, अष्टविनायक गणपती आहे की एक गणपती बाप्पाचं ते मंदिर आहे. सो तिकडेच चाललेलं आहे. आणि सोबत कोण आहे तिकडे बघा, पाठी इकडे प्रज्ञू आलाय गावावरून. आता बहीण गावी गेलेली, तर बहिणीसोबत प्रज्ञू आला मुंबईला. प्रांजू म्हटलं तिला यायला, तर प्रांजू म्हटली नाही तुम्ही येणार परत, तर मी नंतर आपण येऊ. तर आमचं जाणं आता आमचं जाणं होणार आहे परत एकदा. तिकडे आमचे भाऊ आहेत सोबत आलेत, तर आम्ही चाललोय महडला. आणि भाऊंचे मिसेस पण आहेत, वहिनी आहेत. आणि आम्ही आता जाणार इथून महडला. तर आमच्या इथून भाऊ किती अर्धा तास लागेल, पाऊण तास, एक दीड तास लागेल. आणि संध्याकाळची ट्रॅफिक पण असते. तर आता सगळ्यात पहिलं गाडीवरती नावं आम्हाला टाकायचे आहेत, तर त्यासाठी आमच्या एरियामध्येच तिथे आम्ही जाणार आहोत. नावं जरा करू, देवांची नावं वगैरे, आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो तिकडचं. सो आज गाडीवरती बसलोय मी, हळूहळू शिकायचं आहे मला. भाऊ म्हटले बसा बिंदास. आता काय होते बघू पुढच्या पुढे. तर तसं मी चालवले गाडीमध्ये मध्ये. रात्रीचं आम्ही जायचो, ते व्हिडिओ नाही केली कधी, पण आम्ही रात्रीचं जेवल्यानंतर राऊंड मारा जायचो आमच्या एरियामध्ये. तर थोडं कॉन्फिडन्स आलेला आहे. तर जाऊया. मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चलो, आम्ही आलोय आमच्या एरियामध्ये इकडे श्री कृष्णा आर्ट्स, इथे आमच्या जवळच आहे शॉपच्या. तिथे विनेलचे आणि सगळ्या रेडियमची कामं होतात, बाकीचे पण काम करतात. त्यामुळे इथे जवळ होतल्यामुळे त्यामुळे आलो इथे. गाडी लावली इकडेच. सेंटरला आहे ना, त्या कॅमेऱ्याच्या सेंटरला घ्या, कॅमेऱ्याने खाली. चला, झालेलं आहे काम. एल मार्का पण लावलाय सेफ्टीसाठी. आणि इकडे आमचं गावदेव मामादेवीचं इकडे नाव टाकलंय. चलो, झालं जे काम करायचं होतं ते झालेलं आहे. छान वाटतं ना, मस्त वाटतंय. चलो, आता निघायचं आहे. ताईंच्या गावाला आलो. ते काय गावाचं नाव? टेंबोडे. चला, सगळेजण बसलोय गाडीमध्ये आणि चाललोय आता. बाबू, तुझं नाव सांग. आता आम्ही जुना मुंबई पुणे हायवे आहे, त्या रस्त्याने पुढे आल्यावरती आई टाकेदेवी मंदिर आहे इथे देवीचा. भाऊ जाऊया ना, इथे दर्शन घेऊया. आम्ही इकडे बऱ्याच वेळा येऊन गेलो रस्त्याने, पण मंदिरात नव्हतं आलो इकडे कधी. भाऊ, इकडे पूजा हे असेल ना, कार्यक्रम वगैरे? आमची फॅमिली सगळे येऊन करणार होतो, आम्ही पूजेला जाणार होतो, पण ते जरा त्यांची सुट्टी वाढली म्हणून. कासव तर खूपच आहेत. कासव पण तिकडे किती बसलेत वरती, बघितलं नाही तुम्ही? हा, बघितलंच नव्हतं मी. मगाशीच बसलेत बघ कसे वरती, मान वर करून. छोटा पण आहे साईडला, तिकडे आहे त्या कोपऱ्यात बसले सगळीकडे. बघा किती आले. आता फायनली आपण पोहोचतोय आता इकडून अष्टविनायक महड गणपती बाप्पाच्या इकडे. हा राईट आहे, मुंबई पुणे हायवे जुना सोडला आणि इकडून राईट मारून चाललोय आपण. गर्दी नाही ना?
घ्यायचं राईटला. इकडे दुकान आहे सगळी. चला इथे आम्ही सगळं साहित्य घेतलं. आता मूर्ती घेतली तिकडे बाजूच्या दुकानामध्ये आणि आता इथून आता पूजा करायला गेणार. बरेच जण गाडी घेतल्या डायरेक्ट इकडे येतात पूजा करायला, असं पण करतात. मस्त माड वगैरे तिकडे छान परिसर झाला आहे. संध्याकाळची हवा सुटले. मूर्ती लावून द्या. चला पहिले लावून घ्यायची. बाजूला स्वराज गोविंदाय नमः. परत युवा पाणी प्या आचन्य केशवाय नमः. नारायण नमः. गाडी लाक्षर अलंकारादी अक्षराम गामी दोन्ही हात होऊन नमस्कार करा. तिर एंकाय नमः. पाचमना पूर्ण नमस्कार. तमतोय कोयनी 5 ओला पाणी सोरा. काढो पाठ्याम तिरवटा येवना पंचाम येवना. काढो तिरवटा येवना पंचाम तिरवटा येवना पंचाम तिरवटा येवना. रूपा मालाम समव्यामी. हे नारळ वा मला ते धम पालनारी आगमन यामी. तेऱ्या गुटी गोल पाणी पिडवा नैवेद्यार्थे गोड पट्टम सत्यवैंचान्य पाणी सत्यवैंचामी. ओम पाणी स्वापन मने स्वा इथं बाजूला स्वरा नैवेद्यार्थे मध्य पाणी समव्यामी. पुन्हा गोड दाबती पमी रांजन दीप देवता घेऊन राहत जोरा विला देवते लक्ष्मी देवता घेऊन प्रार्थना बाबी लोक ढेकत गाडीला इच्छित मन कामना समृद्धी शुभोनित फला. गंधा धुवून जाणी अलंकाराच्या धनम ध्यानी. गाडीला अगपती व्हायचे ना मोनी रांजना दीप देवता घेऊन दीप अमे खावती आणि रांजना दीप देवता घेऊन नमस्कार सकल पुनर्दे प्रार्थना पुढे नमस्कारम समप्यामी. गणपतीला स्टरिंगला अगपती व्हावाला मी रांजना दीप देवता घेऊन दीपम समप्यामी. सावधी पनी रांजना दीप देवता घेऊन नमस्कार करा. प्रार्थना भावे नमस्कारो मी. तिकडी या जरा ओपन कर रे गाडी. एक मिनिट. हात जरा स्वतःला हात जोडून मोठा पाहिजे. पावसाच्या टायमाला पूर्ण भरलेलं असतं इकडे पायऱ्या इथे उतरायला. आणि अष्टविनायकांपैकी इकडे एक हे मंदिर बाप्पाचं. गर्दी काय नाही या टायमाला, खाली आहे. जाव्या दर्शन घ्यायला आतमध्ये. छान इथे दर्शन झालेलं आहे आणि फोटोसुद्धा काढलेत. आणि जाऊया ना, प्रसाद घेतलेत. इकडे खूप सारे दुकानं आहेत, रांगा आहेत, नाश्त्याचे पण दुकानं आहेत आणि गावदेवीचं मंदिर पण आहे आतमध्ये. इथून सरळ गेलो की इकडे दत्त मंदिर पण आहे. दत्ताचं स्थान आहे, तिकडे जाऊया दर्शन घ्यायला. आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलो. आमच्या घराच्या जवळपासून कधी इकडे येणं झालं नव्हतं. आम्ही ठरवलेलं यायचं एकदा बाहेरून गेलो, दर्शन बाहेरून गेलो होतं. एकदा आलेलो बाहेरून गेलेलो माहिती आहे, शूटसाठी गेलेलो कुठेतरी. ती मसा जत्रा, मसा नाही कुठलं तरी जत्रा हे असते बघ बाजूला बॉम्बे इथून गेलेलो आपण. सो तेव्हा लेट झालेला. पण आता आम्ही आलो, गाडीची पूजा पण झाली आणि आता इकडे मंदिर परिसर आहे, सभागृह आहे. इकडे मस्त बसायला पण छान आहे, गर्दी कमी आहे. मस्त छान वाटलं, प्रसन्न वाटलं आहे. आणि त्या पदूने पण आतमध्ये जाऊन दर्शन आम्ही घेतलं. बाप्पाच्या जवळ जायला मिळत नाही कधी एवढं माहिती आहे का, गर्दी असते त्यामुळे जायला मिळत नाही. पण इथे अगदी छान झालं दर्शन. आम्हाला वाटलं गर्दी असेल कारण की आता सध्या सीझन आहे ना सुट्टीचा. चला दर्शन झालं आहे. आम्ही परत इथं गाडीच्या जवळ आलो आहे आणि इकडे कंटिन्यू गाड्या येतात सारख्या पूजेला बघा. खूप येतात गाड्या कारण की हे खूप लोक इथे येतात भक्तभाविक. दर्शनासाठी तर येतातच, प्लस गाडीची पूजा करायला पण येतात. इकडे तुम्हाला भटजी इथे आलात ते इन्क्वायरी करत तर तुम्हाला लगेच त्यांचे इथे अवेलेबल असतात. तर चला आम्ही पण निघणार आहोत आता. इथून पुढे आता बघूया कुठे प्लॅन आहे जायचा.
लागलो आपण. लेफ्टला आहे ना ते की राईटला आहे? आम्ही आलोय नडाळला. इकडे जय म्हात्रेंचं ट्रस्ट तर्फे छान बनवलेलं मंदिर आहे. इकडे बऱ्याच दिवसापासून यायचं प्लॅनिंग होतं. ते 2-3 प्लॅनिंग राहिलेले प्लॅनिंग आज पूर्ण झाले. बघा मस्त. आम्ही आलोय आता पंचायत आणि महाद्वार, म्हणजे 5 मंदिर आहेत इकडे देवांची. खूप मोठा असा स्पेस बनवला आणि छान केलं ट्रस्ट तर्फे. तिथे राहण्याचे रूम पण आहेत. बघा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, म्हात्रे यांचं चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आहे, त्यांच्याकडून बांधलेलं आहे सगळं. परिसर मस्त वाटतं यार. वॉशरूम आहे, कॅन्टीन आहे, सगळं आहे. हां म्हणजे कीर्तन भजन चालूच असं वाटतं. इथे चप्पल ठेवायला स्टँड आहे. पनवेलच्या आजूबाजूला पण खूप ठिकाण आहेत फिरण्यासारखे. हो सेम शिर्डीसारखं आहे ना, प्रति शिर्डी. साईबाबांची मूर्ती, पाठचा बॅकग्राऊंड वगैरे सेम आहे सगळं. समोर मस्त कोरल्यात आहे इकडे मूर्त्या, एक नंबर वाटतं यार. आणि इकडे वेगवेगळी मंदिरं आहेत. मैरेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर, इकडे शिर्डी साईबाबांचं मंदिर, इकडे संकटमोचन हनुमंताचं मंदिर, नडाळेश्वरचं मंदिर आहे. त्यानंतर पुढे आहे एक मंदिर, ते म्हणजे भवानी मातेचं मंदिर. अशी सगळी 5 प्रकारची मंदिर आहेत बाजूबाजूला. आणि शुभ्र असा कलर, मस्त पांढरा, प्रसन्न वाटते वातावरण. खूप भारी. एवढं जवळ आपल्या पनवेलच्या असून मी आलो नव्हतो कधी, पहिल्यांदा आलो. आता इकडे आलोय हनुमंताच्या मंदिरामध्ये. सगळी मंदिरं सेम तेवढ्याच साईजची आहेत, मोठी मोठी. आणि प्रत्येकामध्ये मूर्त्या बसल्यात. आज मस्त योग आलाय, म्हणजे गाडीची पूजा पण झाली आपली आणि सगळ्या देवांचं दर्शन झालं, सगळ्या देवांचं. ते मस्त वाटतं. आता फॅमिलीसोबत आम्ही कधी पुन्हा इकडे येऊ, पाऊस पडेल तेव्हा. आता कसं आम्हाला गावाला जायचं ना. पदू कसं वाटलं तुला इथे येऊन? हा कसा इथला नजारा? एक नंबर ना. 5 मंदिर आहेत शनू. हा 3रा आता आपण आलोय, अजून 2 आहे. छान दाखवलंय ना सगळं. देवदेवतांचं पूर्ण कोरलेलं आहे याच्यामध्ये. हां लिहिलं आहे, प्रत्येक देवांचं हे लिहिलं आहे, नाव लिहिलं आहे. आणि पूर्ण कोरलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये सिमेंटचं का मटेरियल आहे काहीतरी त्यामध्ये बनवलं आहे. पूर्ण असे देवांच्या मूर्ती आहेत इकडे. आणि इथे मोठा असा ग्राउंड आहे. पावसात तर एकदम हिरवं हिरवं गार असेल इथे.
आणि समोर असं मंदिराचा परिसर दिसतो, 5 मंदिर दिसत आहेत. कधी तुम्ही पनवेल साईडला इकडच्या आजूबाजूला कर्जत साईडला याल ना तर जरूर इकडे या. ऑन दी वे हायवेलाच आहे, मुंबई पुणे हायवेच्या बाजूलाच आहे एकदम. 1 मिनिटात. एक खास बघा तुम्हाला कॅन्टीन वगैरे, कॅन्टीनमध्ये ना तुम्हाला वडापाव 10 रुपयात मिळतोय. म्हणजे आता आजकाल 25 रुपये 30 रुपये काही ठिकाणी वडापाव झालेत, पण इथे तुम्हाला ट्रस्टीकडून 10 रुपयात वडापाव मिळतो गरम गरम. आणि सगळेजण नाश्ता करतात बघा इकडे. मिरची वगैरे आहे. पाणी बॉटल पण 10 रुपये 1 लिटरचे. हा पाव संपले. आजूबाजूला इकडे पण मेंबर बसलेत ना, त्यांना पण म्हणजे काय काना पाव नाही मिळाले, वडेच खात आहेत सगळे. पाववाले बोलतात पाव संपले. या गरम गरम वडी खायला सोबत चाय. आणि चाय तिकडे अनलिमिटेड फ्री आहे. तिथे चाय फ्री आहे. लग्न वगैरे पण होतात. हो, वरती सभागृहामध्ये लग्न होतं तिथे. इथे बस पप्पाच्या बाजूला. तिथे बस. वडा पण मस्त गरम गरम काढला आणि एकदम फ्रेश आहे. मस्त होतं, एक नंबर. छान वाटतंय. गरम गरम मस्त वाटतंय. बरं तू खातो की नाही? गरम आहे. चला दर्शन झालं आमचा. एक बराच टाइम थांबला मी तिथे, थोडा वेळ फोटो वगैरे झाला आणि थोडासा नाश्ता पण केला. आता निघतो आम्ही परतीचा प्रवास. तू कुठे आहे? काय का चलो तो मंडळी घरी पोचलेला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही गाडीची पूजा करायला गेलेलो. तर ते महडचं गणपती बाप्पाचं मंदिर दर्शन घेतलं तिथे. त्यानंतर नटाळला गेलो, तिकडचा पण छान परिसर एक्सप्लोअर केला. संध्याकाळची वेळ होती, आम्हाला घरी यायला थोडासा उशीर झाला, पण छान वाटलं. म्हणजे संध्याकाळ छान गेली. 1-3-4 तास आमचे त्यामध्ये गेले, परंतु मनासारखं सगळं झालं आणि फायनली घरी आलो आहे. तर त्या गावचं जाणं होईल तर तुम्हाला ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. तुम्ही कधी या ठिकाणी भेट दिली आहे का, दिली असेल तर नक्की सांगा. सो कधी गेला नसेल तर तुम्ही नटाडला जरूर जा. महडचा गणपती बाप्पा आपल्या जवळ आहे. तिथून अष्टविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरापैकी एक मंदिर ते आहे. सो छान वाटतं, तुम्ही असं गेलात कधी तर प्रसन्न वाटतं मनाला आणि एक शांती मिळते. सो या नोटवरती हा व्हिडिओ थांबवूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर.